बोलले की बिल्डरनं कोट्यवधी रुपये टाकून तुम्हाला बांधून देणार, ते पण बरोबर आहे. आपला एरिया काही नॉन डेव्हलपिंग मध्ये पण येणार आहे. नंतर बीएमसीच्या मॅप प्रमाणे थोडंफार खालची आमची चाळ आहे, त्या अर्धी चाळ काहीतरी रस्त्यामध्ये जाणार आहे. पण त्याच्या बदल्यात त्या बिल्डरला जो एफएस मिळतो, बिल्डर लॉस नसतो कधी, हे एक लक्षात ठेवा. तो एफएस जो आहे तो दुसरीकडे, एफएस आहे जो तो दुसरीकडे वापरू शकतो. तो बिल्डर कधी लॉस नाही होत. कोणी धंदेवाला जो धंदा करतो, जरी त्याने ते आपण बोलतो सेल लावलाय कुठल्याही गोष्टीचा, तो कधीही लॉस नसतो. हे एक लक्षात ठेवा प्रत्येक माणसाने. तुम्ही बोललात बिल्डर जर आपल्याला इथे देणार नसेल तर कुठे जायची, लांब जायची तयारी ठेवा. तयारी ठेवली पाहिजे. पण हा जो आपला जो पट्टा आहे ना, मला तरी वाटतं, मी इथे जवळजवळ 90-91 पासून आहे. हा जो पट्टा आहे ना, हा कॉर्नर जो आहे ना, पूर्ण प्रतापनगरचा एरिया, तो कोणी नॉन डेव्हलपिंग झोन कशासाठी केला होता? कारण गुंफेपासून 100 मीटरपेक्षा तर आपण लांबच आहोत. पुरातत्व विभागाच्या ह्याच्याप्रमाणे 100 मीटरच्या आतमध्ये जो एरिया येईल तो नॉन डेव्हलपिंग झोन असतो. पण आपण तर 100 मीटर सरळ 100 मीटर पकडतात, असं क्रॉस वगैरे नाही, सरळ 100 मीटर पकडतात. तर त्याप्रमाणे आपण तर नॉन डेव्हलपिंग झोन मध्ये येतच नव्हतो मुळात. पहिली गोष्ट. आता झाले ऐकून तर घ्या. तशी तर इथे पण बीएसटीचा मोठा डेपो, एसटीचा डेपो बनणार होता, हा एसआरपी कॅम्पामध्ये या गेटच्या बाजूला. याची घोषणा पण केलेली गजानन कीर्तीकरांनी. त्या कीर्तीकरांच्या मिटिंगला मी होतो. गजानन कीर्तीकरांनी त्याची घोषणा पण केली होती, नारायण राणे आणि गजानन कीर्तीकरांनी. पण तो काही कारणास्तव तो एसआरपी मुळे नाही होऊ शकला. तर बिल्डरचं काय माहितीये, माझं मत एक आहे, आपली हा जो भाग आहे ना, हा पट्टा आपल्याला स्टेशन जवळ आहे, मेट्रो जवळ आहे, हायवे जवळ आहे, हॉस्पिटल जवळ आहे, शाळा जवळ आहे, सगळ्या सुविधा आपल्याला जवळ येते. इथून जर बिल्डर आपल्याला दत्त टेकडीला जर देणार असेल, समजा आता तिकडच्या लोकांच्या काय साईन वगैरे झाले, दत्त टेकडीला देणार असेल, तुम्हाला जाऊ शकता का? तुम्ही तुमचा काय फायदा काय तुमचा? हा, माझं मत काय, जो पण कमिटीवरती असतील निस्वार्थ मॅनेज नाही व्हायला पाहिजे. त्या किती असू दे, पैशासाठी बाकीच्या लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. हा जो त्याने घेऊ दे, हा कॉर्नर तो फायद्यासाठी घेणार. तो कॉर्नर भले इथे थोडंफार हे असेल, म्हणजे बीएमसीचं ते हे असेल, आपलं आरक्षण असेल एखाद्या जागेवरती, तो कॉर्नर घेऊ द्या त्याला. पण आपण जर हा एसआरपीचा असा पट्टा भिंतीच्या बाजूला लागून जर एक साईडने, जशी रंग्याची चाळ वरपर्यंत गेली तिकडे, त्या साईडला जरी दिलं ना आपल्याला, तरी आपण सोन्यावनं पिवळे. हा घेऊ दे ना त्याला, इकडे त्याला मॉल खोलायचं, काय खोलायचं ते घेऊ शकतो. पण ह्याच्यासाठी ना सगळ्यांनी एकत्र येणं जरुरी आहे. आणि ती एकत्र येणारी कमिटी आहे ना, जेवढे आपले रूम काय 700-800 रूम असतील आता मिनिमम, त्याविषयी आपण काहीतरी बोललो ना, त्या ह्या 512 काय आमचे काहीतरी 522 वगैरे असं काहीतरी, त्या सगळ्यांनी येऊन ना एक कमिटी बनवा. त्याच्यात अशी लोक घ्या की त्यांना पूर्ण त्या एसआरए बद्दल ना पूर्ण माहिती पाहिजे. एका खड्याची माहिती पाहिजे, अशी लोक घ्या एसआरए मध्ये. नाही तर आज हनुमान नगर मी बघतोय, लक्ष्मण नगर बघतोय, पांडे बिल्डर घास बाजारात आज 14 का 15 वर्ष झालेत. 2-3 वर्ष भाडं पण बंद आहे त्या पांडे बिल्डरचं. असं नको व्हायला. आपण कोणी पैसेवाले ना, सगळे गोरगरीब आहेत, सगळेच गोरगरीब आहेत, पोटावर हातावर पोट भरणारी लोक आहेत तिथे आपण सगळे. असं व्हायला नको. माझं एक मत आहे, प्रत्येक गोरगरिबाला ना व्यवस्थित. आज ते श्यामनगरचं मगाशी माझा एक मित्र राहतो, शिवसृष्टी म्हणून आहे बिल्डर, त्याने फक्त 4 वर्षात त्यांना बनवून दिलं. आणि ते सांगत होते ना पॅसेज, कोण बघितलं ना मगाशी, कोणतरी बोललं ना पॅसेज, खरोखर पॅसेज एवढा मोठा दिलेला आहे. अष्टविनायक हा, खरोखर एवढा मोठा पॅसेज दिला ना की तुमचं छोटं बारचं साखरपुडा पण होऊ शकतो वर बिल्डिंग मध्ये. आणि फक्त 4 वर्षात त्यानं, बरोबर 4 वर्षात बनवून दिलंय. एकही महिन्यात त्यांचं भाडं थकलेलं नाही. असे बिल्डर, जरी मालकानं सांगितलं की मी ह्याला विकलं त्याला विकलं, पण त्या बिल्डरचं तुम्ही बाय हिस्ट्री बघा, काय आहे त्याचं, त्याने कुठे बांधलंय का, जो पण कोण कमिटी असेल त्याने कुठे बांधलंय का, त्यानं किती दिवसात ते पूर्ण केलंय, त्याची पण हिस्ट्री बघावी लागेल. आणि ह्याच्यासाठी बाबा मला तर वाटतं सगळ्यांनी एकत्र यावं लागेल.
माझं एवढंच मत आहे, बाकी काय नाही. आपल्याला कोणाशी काय हे नाही, वादविवाद नाही, पण सगळ्यांनी खरोखर एकत्र यावं लागेल. ते फक्त आपलं पैसे भरायचे, घ्यायला मिळतील म्हणून जर कमिटीवर जायचं असेल तर ते आपल्याला पण मान्य नाही. मी पण ठरवलेलं आहे, आमच्या चाळीचं ठरवलेलं आहे आम्ही. जर आम्हाला योग्य वाटलं तर जाणार, नाही तर आमची चाळ कमिटीची रजिस्टर करणार. आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे, आम्ही ठरवलेलं आहे. माझी चाळ कमिटीमध्ये 62 रूम आहेत, सरजू यादव चाळीमध्ये. आम्ही ठरवलेलं आहे, जर आम्हाला योग्य वाटलं तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या चाळीचं रजिस्ट्रेशन करणार. हा, रजिस्ट्रेशन करणार. आम्हाला योग्य नाही वाटलं तर आमचा निर्णय असाच आहे. आम्हाला चाळीवाल्याने ज्यावेळेस आमच्या चाळीची लोकांची मिटिंग झाली त्यावेळेस आमच्यावरती 10 जण आम्ही जे मेंबर, चाळ कमिटीचे मेंबर आहे, त्यांच्यावर त्यांनी सोपवलंय की तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा, तुम्ही आमचा सपोर्ट राहील. आम्ही तर ठरवलेलं आहे असं. तेवढं बोलून मी माझं